अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे. बघा, उद्याचा येणार आहे तो चौथा गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार, आणि त्याच्या पुढचा जो येईल तो पाचवा असणार आहे. पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे. तर बऱ्याच बायकांचा असा संभ्रम आहे की अमावस्या असल्यामुळे आम्हाला चौथ्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे. बघा, तुम्हाला मी एक गोष्ट आधीच सांगते की अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन हे खूप जास्त प्रभावी मानलं जातं. बघा, अमावस्याच्या दिवशी खास करून लक्ष्मी मातेची सेवा केली जाते. आपल्या घरातून अलक्ष्मी बाहेर जावी आणि माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा, आपल्या घरामध्ये अखंड वास करावा, म्हणून अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची पूजा करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. पण आपण नेमकी काय करतो की अमावस्या आहे, मग त्या दिवशी उद्यापन आपल्याला करता येणार नाही, मग त्याआधीच आपण उद्यापन करून घेऊ. किंवा बघा, काही काहींचा असा संभ्रम असतो की अमावस्या दिवशी उद्यापन केल्याने काहीतरी अशुभ घडेल. असं काही नाही. बघा, अमावस्या हा दिवस काही वाईट नसतो आणि या दिवशी खास करून जरी तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत नसाल, पारायण करत नसाल, पण अमावस्याच्या दिवशी विशेष करून माता लक्ष्मीची सेवा केली जाते आणि ती खूप प्रभावी असते. अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीच्या पूजनासाठी खूप प्रभावी मानला जातो. म्हणूनच आपण दिवाळीला जेव्हा अमावस्या असते तेव्हा आपण लक्ष्मीपूजन करत असतो. एवढा मोठा सण आपण अमावस्या दिवशी साजरा करत असतो. यावरून तुम्ही लक्षात घ्या की अमावस्या हा दिवस काही वाईट नसतो आणि तो माता लक्ष्मीसाठी, माता लक्ष्मीच्या पूजनासाठी, माता लक्ष्मीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. म्हणून महिलांना जर असं संभ्रम असेल ना की पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे तर आम्हाला आधीच उद्यापन करून घ्यायचं आहे, तर बघा, अशी चूक करू नका. तुम्हाला खूप वाटतंय ना की पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे, तर तुम्ही त्याच्या पुढचा जो गुरुवार आहे, पाचव्या गुरुवारी 11 तारीख आहे आणि त्याचा पुढचा जो गुरुवार येतो 6वा गुरुवार, त्या दिवशी 18 तारीख आहे, ते तुम्ही त्या दिवशी सुद्धा करू शकता. बघा, खरोखर जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल पाचव्या गुरुवारी उद्यापन करण्यासाठी, जरी अमावस्या आहे, तुमची इच्छा आहे पाचव्या गुरुवारीच उद्यापन करावं, पण मला अडचण आहे किंवा मला मासिक धर्म येऊ शकतो असं तुम्हाला वाटत असेल, किंवा तुम्हाला कुठे बाहेर गावी जायचं असेल, तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल, तर तुम्ही चौथ्या गुरुवारी म्हणजे उद्या सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता, किंवा तुम्ही 18 तारखेला सुद्धा उद्यापन करू शकता. पाचवा जो गुरुवार येत आहे त्या दिवशी 11 तारीख आहे, त्याच्या पुढचा गुरुवार त्या दिवशी 18 तारीख आहे आणि त्या दिवशी सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. जर तुम्हाला काही अडचणी असेल, मासिक धर्म येणार असेल, असं तुम्हाला वाटत असेल की मला मासिक धर्म येऊ शकतो, किंवा मला बाहेर गावी जावं लागणार आहे, आमच्या घरामध्ये लग्न कार्य आहे, तर मला पाचव्या गुरुवारी उद्यापन करायला जमणार नाही, हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करा किंवा 18 तारखेला करा. पण बघा, शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करायचं असतं, मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारीच करायचं असतं. पण बघा, एखादीला प्रॉब्लेम येतो, पाचव्या गुरुवारी त्यांचं उद्यापन त्यांच्याकडनं होत नाही आणि मासिक धर्मामुळे किंवा कोणत्याही अन्य कारणामुळे पाचव्या गुरुवारी ते उद्यापन करू शकत नाही, तर त्या महिलांनी त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालतं. पण बघा, चौथ्या गुरुवारी म्हणजे उद्याच्याच गुरुवारी उद्यापन करू नका. बघा, यावर्षी नशिबाने आपल्याला 5 गुरुवार माता लक्ष्मीची सेवा करायला मिळाले आहेत आणि तुम्हाला खूपच वाटत असेल की नाही ताई, आम्हाला चौथ्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे, पाचव्या गुरुवारी अमावस्या आहे आणि आम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच हे उद्यापन करायचं आहे, तर तुम्ही करू शकता. शेवटी प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. तुम्हाला जर वाटत असेल की नाही, आम्ही चौथ्याच गुरुवारी उद्यापन करणार, तुम्ही उद्या जरी केलं तरी चालणार आहे. पण मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही पाचव्याच गुरुवारी उद्यापन करा. जर तुम्हाला कोणतीही अडचण नसेल, तुम्हाला कुठेही जायचं नसेल, मासिक धर्म नसेल, तुम्हाला कोणतीही अडचण नसेल ना, तर तुम्ही पाचव्याच गुरुवारी उद्यापन करा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ज्यांना पाचव्या गुरुवारी जमलं नाही त्यांनी 18 तारखेला उद्यापन करू शकता. 18 तारखेला सुद्धा बघा दुर्गाष्टमी आहे आणि त्याचबरोबर शाकंभरी देवीची नवरात्र सुरू होत आहे, म्हणून तुम्ही या दिवशी सुद्धा उद्यापन अवश्य करू शकता. ज्यांना असं वाटत असेल ना की मला पाचव्या गुरुवारी उद्यापन करायला जमणार नाही, त्यांनी त्याच्या पुढच्या गुरुवारी जरी केलं तरी चालणार आहे. पण मुद्दाम असं करू नका. जर खरोखर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही नक्की त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन करा. पण जर तुम्हाला काहीच अडचण नसेल तर तुम्ही पाचव्याच गुरुवारी उद्यापन करा, ही गोष्ट लक्षात ठेवा. पाचव्या गुरुवारी अमावस्या येत आहे. अमावस्या ही 5:27 संध्याकाळी असणार आहे.
तर तुम्हाला जर खूप काही वाटत असेल ना अमावस्या आहे, तर तुम्ही 5:30 नंतर तुम्ही उद्यापन करू शकता, आरती नैवेद्य करा, त्यानंतर तुम्ही उद्यापन करू शकता, काहीच हरकत नाही. पण बघा ऑलरेडी त्या दिवशी सूर्याने ती अमावस्या पाहिलेली असते, त्यामुळे तो संपूर्ण दिवस हा अमावस्येचाच मानला जातो. बघा शेवटी तुमची इच्छा आहे, तुमच्या मनाला जसं पटतं तसं तुम्ही करा. पण माझं सांगायचं तुम्हाला काम आहे, बघा शास्त्रानुसार 5व्याच गुरुवारी जरी अमावस्या आहे तरी त्याच गुरुवारी आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं उद्यापन हे करायचं असतं. जर तुमच्या अडचणी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता, काहीच हरकत नाही. आता बघा उद्यापन कसं करायचं. आता उद्यापन कसं करायचं हे सगळ्यांनाच माहीत आहे, तरी पण मी तुम्हाला एकदा सांगते की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं उद्यापन हे पोथी देऊन, महालक्ष्मीची जी पोथी आपण वाचतो दर गुरुवारी, ती पोथी देऊन करायचं असतं. आणि त्या ग्रंथात सुद्धा असं दिलेलं आहे की हा जो ग्रंथ आहे महालक्ष्मीचा, तो आपल्याला सुवासिनींना वाटायचा असतो. त्याचबरोबर आपल्याला त्यासोबत एक फळ ठेवायचं असतं, थोडेसे तांदूळ ठेवायचे असतात, एखादं फूल ठेवायचं असतं आणि हळदी कुंकू आपल्याला सुवासिनीला लावून आपल्याला तो ग्रंथ, ती पोथी आहे ती आपल्याला सुवासिनींना वाटायची असते. तुम्ही अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता. पण बघा तुम्हाला जर जमलं तर अवश्य 1, 3, 5, 7, 9, 11 अशा कुमारिकांना किंवा सुवासिनींना बोलून तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना जेवायला घालू शकता. किंवा बघा तुम्ही त्यांना दूध देऊ शकता, केशरयुक्त दूध तुम्ही बनवून तुम्ही त्यांना देऊ शकता, किंवा खीर करून तुम्ही त्यांना देऊ शकता. ती त्यांना प्यायला दूध, त्यांना हळदी कुंकू लावा, त्यांची तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांची ओटी भरू शकता. ब्लाऊज पीस त्यावर थोडेसे तांदूळ हळदी कुंकू लावून, त्याचबरोबर तुम्ही हळदी कुंकवाचा करंड त्यांना देऊ शकता. बघा उद्यापन हे आपल्या यथाशक्तीनुसार करायचं असतं. मी अजिबात म्हणणार नाही की खूप खर्च करून उद्यापन करा. तुम्हाला जसं झेपेल तसं तुम्ही उद्यापन करण्याचा प्रयत्न करा. तर बघा तुम्ही अतिशय साध्या पद्धतीने पोथी वाटून त्यावर एखादं फळ ठेवून त्यांना फुलं देऊन हळदी कुंकू लावून सुवासिनींना ती जर पोथी वाटली तरी चालणार आहे. पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सुवासिनींना किंवा कुमारिकांना सुद्धा तुम्ही जेवू घालू शकता. अगदी एका जरी सुवासिनीला तुम्ही जेवू घातलं, तिची ओटी भरली तरी चालणार आहे. आता बघा पूजा कशी उचलायची. आता त्या पूजाचं सामानाचं काय करायचं, उद्यापन झाल्यावर पूजेच्या सामानाचं काय करायचं. आपल्याला ती पूजा रात्रभर तशीच ठेवायची असते. गुरुवारी शुक्रवारी आपल्याला ती पूजा उचलायची असते. पूजा उचलताना डायरेक्ट पूजा उचलायची नाही, त्याआधी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा असतो. तो मंत्र म्हणून तुम्हाला ती पूजा मांडणी उचलायची असते. मंत्र अतिशय सोपा आहे, तुम्हाला स्क्रीनवर मी लिहून देते. यातून देवगणाः सर्व पूजाय मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्धर्य पुनरागमनाय च. हा जो मंत्र आहे तो तुम्हाला हातात थोडेसे तांदूळ घ्यायचे, हा मंत्र म्हणायचा आणि ते तांदूळ तुमच्या पूजा मांडणीवर तुम्हाला टाकायचे आहे. ही झाली तुमची उत्तर पूजा. त्यानंतरच तुम्हाला ती पूजा मांडणी उचलायची असते. आता पूजा मांडणीच्या सामानाचं काय करायचं ते बघा सगळ्यात आधी आपण जो कळस मांडलेला असतो महालक्ष्मी स्वरूप, तो तुम्हाला उत्तरेकडे थोडासा सरकवून द्यायचा. त्यानंतर तुम्ही बाकीची पूजा मांडणी उचलू शकता. बघा तर त्या कळसातलं जे आपण नारळ ठेवलं होतं लक्ष्मी स्वरूप, ज्याची आपण पूजा केली आहे 5वी गुरुवार, त्या नारळाचं तुम्ही विसर्जन करू शकता वाहत्या पाण्यामध्ये. काही ठिकाणी त्याचा प्रसाद सुद्धा खाल्ला जातो, काहीच हरकत नाही, तुम्ही त्याचं नारळ फोडून प्रसाद सुद्धा खाऊ शकता. पण बघा आपण त्याची लक्ष्मी स्वरूप पूजा केलेली असते, आपण त्याला लक्ष्मी मानलेलं असतं. 5वी गुरुवार आपण लक्ष्मी स्वरूप त्या नारळाची पूजा केलेली असते, तर त्याला फोडून खाणं हे योग्य वाटत नाही. म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही वाहत्या पाण्यात सुद्धा तुम्ही ते नारळ विसर्जन करू शकता. त्यानंतर जे कळसातलं पाणी आहे ते संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं तुम्हाला शिंपडून द्यायचं आहे, टॉयलेट बाथरूम सोडून, आणि उरलेलं पाणी हे तुम्हाला झाडांना टाकायचं आहे. त्यानंतर त्यातला नारळातलं जे सुपारी आणि कॉईन होतं ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते तुम्हाला पुढच्या वर्षी कामी येईल. पुढच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या व्रताला किंवा तुम्ही जर वैभव लक्ष्मी व्रत करणार असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ते 1 रुपया आणि सुपारी तुम्ही वापरू शकता, काहीच हरकत नाही. त्यानंतर त्याच्या खाली आपण जे काही तांदूळ किंवा गहू कोणी ठेवले असतील, तांदळाची रास किंवा गव्हाची रास ठेवली असेल तर ते तुम्हाला तुमच्या धान्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर जी पत्री आपण ठेवली होती ती पत्री तुम्हाला तुमच्या घरामध्ये 4 दिशांना 4 थोडी थोडी ठेवून द्यायची आणि उरलेली पत्री तुम्हाला निर्मलला टाकायची आहे. त्यानंतर फुले वगैरे, गजरा, वेणी जे काही तुम्ही अर्पण केलं असेल ते तुम्हाला निर्मलला टाकायचं आहे.
त्यानंतर बघा, जो माता लक्ष्मीचा फोटो तुम्ही ठेवला होता पूजा मांडणीमध्ये, तो त्याच्या जागी आपल्या देवघरात ठेवून द्यायचा. त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली असेल, कोणाची चांदीची असेल, पितळाची असेल, ती आपल्या देवघरात आपण ठेवायची असते. आणि कोणी जर जी आपण लक्ष्मीपूजनाला दिवाळीमध्ये पूजली होती मातीची मूर्ती लक्ष्मीची, ती जर तुम्ही ठेवली असेल पूजा मांडणीमध्ये, तर ती मातीची मूर्ती तुम्ही तिजोरीत ठेवू शकता. किंवा तुम्हाला जर वाटलं ती मूर्ती खंडित झालेली आहे किंवा काही खराब झालेली आहे, तर तुम्ही ती विसर्जन करू शकता. किंवा तुम्ही देवघरात ठेवत असाल, देवघरात तुम्ही ती मूर्ती ठेवू शकता, काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला ती पूजा मांडणी उचलायची आहे. उद्यापन हे आपल्या यथाशक्तीनुसार करायचं असतं. खूप काही खर्च करायची गरज नाही. जर तुमची परिस्थिती नसेल तर अजिबात तुम्ही फार काही खर्च करत बसू नका. फक्त ग्रंथाची एक एक प्रत जरी तुम्ही सुवासिनींना, कुमारिकांना वाटली तरी चालणार आहे. तुम्ही एक एक प्रत वाटा, त्याबरोबर एखादं फळ देऊन, एखादं फूल देऊन त्यांना हळदी कुंकू लावा, त्यांचं दर्शन घ्या. कारण की या दिवशी आपल्या घरात येणारी प्रत्येक सुवासिनी असो किंवा कुमारिका असो, ही लक्ष्मी असते. कोणत्या सुवासिनीच्या रूपात किंवा कुमारिकेच्या रूपात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल हे सांगता येत नाही. म्हणून त्या दिवशी कोणत्याही सुवासिनीचा किंवा कुमारिकेचा अपमान करू नका. त्यांना लक्ष्मी स्वरूप मानून त्यांची पूजा करा. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर झालेली सेवा मी स्वामींच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.